प्रकरण 13. घरभेद्यांची कारस्थाने. शंभूराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सर्व जुने अपराध क्षम्य करून अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या. ज्यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजांना पन्हाळ्यात अटक करण्याचे यत्न केले त्यांना सुद्धा पूर्वीप्रमाणेच सन्मान्य पदे दिली. शंभूराजांनी यावेळी दाखविलेली क्षमाशीलता व दाखविलेला मनाचा मोठेपणा याला इतिहासात तोड नाही. एवढे झाल्यावर खरे तर राज्य सुरळीत चालायला हरकत नव्हती. तथापि सोयराबाईच्या घरभेदी व अदूरदर्शी कारस्थानांनी पुन्हा उचल खाल्ली. त्यावेळी शंभूराजे पन्हाळ्याला गेले होते. औरंगजेबाचा पुत्र अकबर हा औरंगजेबाकडून पळून आला होता आणि त्याने संभाजी महाराजांचा राजकीय आश्रय घेतला होता. शंभूराजांनी त्याला आश्रय दिला होता. त्याला दिल्लीचा बादशहा होण्याची महत्वाकांक्षा होती. शंभूराजांनी अनेक वेळा त्याला मराठी सेना सोबत देऊन उत्तरेकडील भागातून स्वाऱ्या करण्यास प्रेरणा दिली होती. पण तो औरंगजेबी पाताळयंत्री सेनेपुढे टिकाव धरू शकणे अशक्य होते. रायगडच्या कटकऱ्यांनी एक अफलातून योजना आखली. शंभूराजांचा काटा काढल्याशिवाय राजारामास गादीवर बसता येणार नाही म्हणून त्यांनी विषाची पुडी बरोबर देऊन 2 खास दूत अकबराकडे पाठविले. अकबराने या कामात सहकार्य देऊन शंभूराजांना विष घालावे म्हणजे मराठे सर्व शक्तीनिशी त्याच्या पाठीशी उभे राहतील आणि स्वराज्यातील मोठा हिस्सा अकबराला देतील अशी हमी या पत्रात देण्यात आली होती. अकबराबरोबर रजपुतांच्या उठावातील नेता दुर्गादास राठोड हा होता. त्याच्या सूचनेवरून अकबराने सरळ ते पत्र शंभूराजांकडे रवाना केले. शंभूराजे सावध झाले. आपल्याला जीवानिशी ठार करू पाहणारे आपलेच लोक आहेत हे दिसताच संतप्त शंभूराजे यांनी प्रमुख कटकऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार केले. यात अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद आणि बाळाजी आवजी यांचा मुख्यतः समावेश होता. शिवाय सोयराबाईंना त्यांनी ऑगस्ट 1681 मध्ये कैद केले. पुढे ऑक्टोबर 1681 मध्ये सोयराबाईंनी विषप्राशन करून आत्महत्या केली. अशा प्रकारे एका मोठ्या दुष्ट कारस्थानाचा पुरा बिमोड झाला. वास्तविक सत्ता ग्रहण केल्यावर पूर्व घटना विसरून शंभूराजांनी सर्वांना नव्या राजवटीत सन्मानाने सामावून घेतले होते आणि सोयराबाईंनाही सन्मानाने वागविले होते. सईबाईच्या मागे सोयराबाईंनीही शंभूराजांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले होते. युवराज म्हणून शंभूराजांचे नाव घोषित झाले तेव्हा त्या त्यांच्या जवळच बसल्या होत्या. त्यावेळी राजाराम 4 वर्षाचा होता. शंभूराजांचे राजारामावर अतिशय प्रेम होते. पण कोणी मंथरा सोयराबाईंना फितवायला कारण झाली की त्यांनाच कलीने ग्रासले कोण जाणे. स्वपुत्र प्रेमाने त्या अंध झाल्या होत्या. आपल्या महाराणी पदाच्या जोरावर काही मर कारकुनांनाही आपल्याबरोबर नाचवीत होत्या. त्यांच्या सख्ख्या भावाचे सहसेनापती हंबीरराव मोहित्यांचे सहकार्य त्यांना लाभले नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या स्वामीनिष्ठेबद्दल सोयराबाईंना खात्री होती. तरीही विनाशकाले विपरीत बुद्धीही असे म्हणतात तेच खरे. स्वराज्याच्या सम्राटाला भडाग्नी देण्याच्या महापापाबद्दल याच लोकात त्यांना स्वहस्ते मृत्यूची शिक्षा भोगावी लागली. या साऱ्या प्रकरणात बाळाजी आवजीसारखा निष्ठावंत चिटणीस मात्र स्वामीनिष्ठेपायी अकारण भरडला गेला. ही गोष्ट येसूबाईंनी शंभूराजांच्या नजरेस आणून देताच त्यांना अतोनात दुःख झाले. महाभारतात कौरवांपैकी एक विकर्ण याला ठार मारल्यावर भीमसेनाला असेच दुःख झाले होते. काही लेखकांनी सोयराबाईंना कटप्रमुख म्हणून दोष न देता सरकार कुणांना दिला आहे. पण त्या ठाम असत्या तर असला कट कोणीच करू शकले नसते. या उलट काही पुरावे सोयराबाईंनी महाराजांवर विषप्रयोग केला असे दाखवित असून साऱ्या कटाच्या सूत्रधार त्याच होत्या हे पटवून देत आहेत. अर्थात सत्य एक परमेश्वरच जाणे.